अक्कलकोटचे भाजपा आमदार सचिन कल्याण शेट्टी यांना गोळ्या घालण्यासाठी त्यांच्या वाहन चालकाला पैशांचे आमिष दाखवल्याच्या कथित प्रकरणात पोलिसांना मोठे यश आले आहे। या प्रकरणातील मुख्य संशयित श्रीशैल हुळीला कोल्हापुरातून अटक करण्यात आली। सदर बाजार पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली। या प्रकरणी आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचे खासगी वाहन चालक आनंद सरवसे यांच्या फिर्यादीवरून 9 ऑगस्ट रोजी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। सरवसे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 2 संशयितांनी त्यांना आमदार कल्याण शेट्टी यांच्यावर गोळीबार करण्यास सांगत पैशांचे आमिष दिले होते। या तक्रारीनंतर पोलिसांनी प्रभाकर हनुमंत फुलारी आणि श्रीशैल हुळी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला। दरम्यान गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली। प्रभाकर फुलारी याला पोलिसांनी तातडीने अटक केली होती। त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे। तर मुख्य संशयित श्रीशैल हा फरार होता। तो पोलिसांच्या हाती लागला नाही। पोलिसांनी त्याचा कसून शोध सुरू ठेवला। त्यानंतर अखेर कोल्हापुरातून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले। आता श्रीशैलच्या पोलीस कोठडीत चौकशीतून या कथित प्रकरणामागील आणखी काही धागेदोरे समोर येण्याची शक्यता आहे।